श्रीराम नमस्कार. आज 7 एप्रिल 2021 श्रीमद भगवद्गीता भाग 98. काल योगिनीताई यांच्याकडं निरूपण करण्याचा योग आला. कसं असतं की एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रातली, ज्ञानाच्या क्षेत्रातली उच्च स्थानावर विराजमान असलेली व्यक्ती आपल्या समोर असेल तर आपल्याला थोडंसं दडपण हे येतं. आणि ताईंचं ज्ञान प्रत्येक शब्दात, म्हणजे 5 जर वाक्य ताई बोलल्या तर त्यातली 2 वाक्य पद्यात असतात. त्या 2 पद्यामध्ये एक पद्य हे कुठल्या तरी गाथेतलं किंवा एखाद्या आध्यात्मिक ग्रंथातलं असतं. विचार केलं तर किती सर्वसाधारण गोष्ट आहे. त्याच्यात काय 5 वाक्य, 5तली 3 सर्वसामान्य लोकांसाठी. एक जे ज्ञान जीवनभर प्राप्त केलं ते एका वाक्यातनं प्रगट होतं. आणि गुरुनी काय शिकवलं आणि समाजाला कसा उपयोग व्हायला पाहिजे ते एका वाक्यातनं प्रगट होतं. अशी 5 वाक्य ताई बोलतात. हे सांगायचं कारण असं की तो योग, जसे 2-3 योग डॉक्टर कविवर्तक यांच्याकडे बोलण्याचा आणि ऐकण्याचा योग होता, तो येऊन गेला. तसंच आजींकडे, मी त्यांना आजी म्हणतो, ताडेताई सगळेजण त्यांना योगिनीताई म्हणतात, पण मी आजी म्हणतो. आणि डॉक्टरांसमोर बोलत नाही असं एवढ्यासाठीच म्हणत असतो, कारण क्षणोक्षणी ते बरोबरच आहेत. एकरूपता इतकी आहे, त्यामुळे वेगळं आपलं काय निर्माण करायचं. जे आहे ते त्यांनी दिलेलंच आहे. आणि जेव्हा हा भगवद्गीतेवरचा राजयोग, म्हणजेच राजविद्या, राजगुह्य योग, याच्यावर जे विचार चालू आहे, कारण हा योग इतका महत्त्वाचा आहे. ह्याच्यात एक काल मला वेगळी अजून एक माहिती कळाली. ताईंनीच सांगितली की माऊलींनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा ज्ञानेश्वरी तर समोर होतीच, पण माऊलींच्या मांडीवरती हा 9वा अध्याय याची प्रत होती. म्हणजे आपण विचार करायला हवा की याचं महत्त्व काय असेल. ज्या योगाचा आपण सध्या भगवद्गीतेतला निरूपण पाहत आहोत, वास्तविक हळूहळू सांगायचा, उलगडायचा प्रयत्न करतोय. कारण गोष्ट ही गुह्य आहे, विद्या असामान्य आहे. एखाद्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे असं आपण ज्योतिषी सांगतो. मुलाची किंवा मुलीची पत्रिका काढली जाते आणि त्याला सांगतात याच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहे. झालं, ते आईवडिलांना, आजूबाजूच्यांना आनंद होतो. मुलगा नक्की संपत्ती ऐश्वर्यात लोळणार, राजयोग. पण गंमत अशी आहे
की मनुष्याची वैचारिकता फक्त भौतिक गोष्टीतच अडकलेली असते. पत्रिकेत राजयोग आहे, म्हणजे दोन्ही अवस्था या प्रबळ त्या पत्रिकेमध्ये सूचक करत आहेत की या दोन्ही अवस्था आहे. कुठली अवस्था प्राप्त होईल हे सांगता यायचं नाही. आहे राजयोग. आता राजाच्या दरबारी काम करणारा नोकर ह्याला राजयोगीच म्हटलं पाहिजे, कारण राजापेक्षा तोच जास्त ऐश्वर्य उपभोगत असतो. पण हा राजयोग झाला का? समजून घ्या. हा योग समजून घेणं प्रत्येक वाक्य हळूहळू अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काही अध्याय आहेत तिथे अर्जुनाने प्रश्न विचारलेले नाही आहेत. तिथे भगवान उवाच, भगवंतानी त्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे स्वतःहून. आपण एखाद्याला ज्ञान, एखाद्या सद्गुरूंजवळ जाणं, आपण सद्गुरूंना प्रश्न विचारणं आणि सद्गुरूंनी स्वतःहून आपल्याला ज्ञान देणं ह्याच्यात फरक आहे. जसं आशीर्वाद मागून घेणं आणि आशीर्वाद सद्गुरूंकडनं आपणहून मिळणं हा फरक आहे. आपण म्हणतो मला आशीर्वाद मिळाला बरं का त्यांचा. अरे तू मागितलास, त्यांच्या मनात नव्हतं. मानसिक स्थिती. पण सद्गुरूंनाच असं वाटलं की ह्याला आशीर्वाद द्यावा, हा माझा आहे, ह्याला आपलंसं करावं. आणि सद्गुरूंनी माथ्यावरती हात ठेवला. हा योग झाला. ही खरी प्राप्ती झाली. न मागता मिळालं. आणि ही भगवंताची कृपा पण आहे. आणि इथं हा राजयोग, राजविद्या, राजगुह्य योगामध्ये भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतात. अर्जुनाचं वर्णन ते अनुसय म्हणून करतात. अनुसय म्हणजे काय? अनुसयाचा जर अर्थ काढला, ज्याला कुठलीच गोष्टीची असूया नाही, मत्सर रहित असा त्याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे गीतेमध्ये. अनुसय म्हणजे मत्सर रहित, म्हणजे ज्याला कशाचाच मत्सर नाही. आणि ज्याला भगवंतानी आपलं केलेलं आहे. भगवंतानी आपलं केलंय म्हटल्यानंतर वास्तविक त्याच्यामध्ये कुठले दोष हे राहिलेलेच नाही. पण तरीही अर्जुनाची निवड का? 5 पांडवामध्ये अर्जुनाची निवड का? तर मत्सररहित असा अर्जुन हा भगवंतांना दिसला होता आणि त्याच्या अनंत परीक्षा घेऊन त्याच्यात तो उत्तीर्ण झालेला होता. म्हणून भगवंतांनी इथं अर्जुनाला अनुसय असा त्याचा उद्गार काढलेला आहे अर्जुनाबाबतीत. आणि पुढं सांगताना भगवान श्रीकृष्ण, आपण कसं असतं की अर्जुनाला सुद्धा सांगताना जे योग सांगितले त्या योगांमध्ये आपण काय घ्यायचं हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्याकडे परिधान करायला 2 शर्ट आहेत आणि समोर जर शर्ट आले आणि 2 पॅन्ट असतील आणि पॅन्ट परिधान करायला नसेल, पण शर्टाची किंमत जास्त असेल आणि पॅन्टची किंमत कमी असेल, आणि जर तुम्ही मोहापायी शर्ट घेतलेत तर त्याचा काही उपयोग होईल का? जे नाहीये ते प्राप्त करायचं आणि जे आहे ते मोकळं करायचं. नीट समजून घ्या. मनुष्याकडं जे नाहीये ते प्राप्त करायचं. तुम्ही म्हणाल हो का, मग मलाकडं
मर्सिडीज गाडी नाही आहे. मग त्याच्यासाठी मला प्राप्तीसाठी काहीतरी झटालाच पाहिजे. तुम्हीच सांगताय जे नाही आहे ते प्राप्त करायचं आहे. भौतिक गोष्ट ही केवळ आणि केवळ विनाशकारी असते. त्याचा एक ना एक दिवस विनाश हा ठरलेला असतो. मनुष्याच्या विचारसरणीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे तो मागत असतो. त्यांनी गाडी मागितली, त्याच्या अपेक्षा तुम्ही सांगितलं प्राप्त करायचं, त्यांची उंची तेवढीच. ज्याला कळलं की ज्ञान हे अमूल्य आहे, तो ज्ञानच मागेल. घर आहे, गाड्या आहेत, हातामध्ये ॲपलचा मोबाईल आहे, पण वापरायचं कसं जर ह्याचं ज्ञान नसेल तर ती भौतिक गोष्ट जवळ असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च आहे. आणि भगवंतानी ते सर्वांना समान वाटलेलं आहे. आपल्याला वाटतं मी इंजिनियर आहे, माझा मित्र डॉक्टर आहे, वकील आहे, आणि तो खाली डोंबाराचा खेळ करणारा डोंबारी आहे. मी त्याला माझ्या खिशातले 50 रुपये काढून देतो म्हणजे मी मोठा झालो, असा आपल्यामध्ये अहंभाव निर्माण होतो. आणि आपण विचार करतो मी त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे, जास्त शिकलेलो आहे. आणि तो रस्त्यावरती खेळ करतोय. गंमत बघा बरं का. भगवंतानी सर्वांना समान दिलेला आहे. तो जो डोंबारी खाली खेळ करत असतो, तो त्या दोरी बांधलेली असते ना, त्याच्यावरती उभा राहून असा 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 100 वेळा हालत असतो. पडतो का? नाही पडत. मग आपण म्हणतो हातामध्ये तो बांबू आहे त्याच्यामुळे तो पडत नाहीये. माणसाच्या मनामध्ये विचार बघा कसे येतात. दृष्टी सांगते. ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे त्याच्यातनं सांगितलं. आणि इथं भगवंत सांगतायत अर्जुनाला. आणि त्याच्या अनुषंगाने अजून हा योग चालू व्हायला तर वेळच लागेल. त्याच्यात ह्याची सुद्धा भट्टी तयार करायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती आग लागणार नाही आहे. आणि तो दोरीवरचा मनुष्य काही नाही, हातामध्ये तो धरतोय म्हणून तो त्याच्यामध्ये उभा नाही तर पडला असता. हे आपले विचार. अहंभाव कसा जागृत होतो, स्वतःमध्ये असलेली मत्सरतेची भावना कशी जागृत होते आणि त्या मत्सरतेतूनच अहंकार निर्माण होतो. माझ्याकडं नाही हरकत नाही, पण त्याच्याकडं आहे याचा मत्सर आहे. काय गंमत आहे. एखादा ऑफिसर असतो, 2 रूमच्या घरामध्ये राहत असतो, आणि त्याच्याच हाताखाली काम करणाऱ्या दुसऱ्या विभागातला माणूस हा कारकून असतो, पण घर 4 रूमचं घेतो. आता वास्तविक त्यांनी कष्ट करून घेतलेलं असतं, त्याच्या पारंपरिक त्याला वडिलोपार्जित काही गोष्टी मिळाल्या असतात, त्यातनं खरेदी केलेलं असतं. पण हा काय म्हणतो, अधिकारी मी आहे, तो नोकर आहे, पण त्याचं 4 रूमचं घर आहे म्हणून ह्याच्या पोटात दुखतं. नीट समजून घ्यायचं आहे बरं का आपल्याला योग हा. चूक कुठं होते हे आपण पाहतोय. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात हे उदाहरण दिलेलं आहे आणि त्याला गाढव म्हटलेलं आहे. माणसाचा गाढवपणा काय, समोरच्याचं चांगलं होत असलेलं आपल्याला वाईट वाटणं, त्याला समर्थांनी गाढव म्हटलेलं आहे. वास्तविक काही असतं का? काहीच नसतं.
समोरच्या कर्माने मोठा होत असतो. आपला कुठेही संबंध नसतो. केवळ समोर येतो, समोर दिसतो, म्हणून मत्सर. लग्नामध्ये बघा, बायका अशा मिरवत असतात दागिने घालून. एक उदाहरण त्याच्यामध्ये आहे की एका पाटलांच्या घरामध्ये लग्न असतं आणि एक बाई येतात आणि आता पाटील म्हटल्यानंतर घरामध्ये नोकर चाकर हे आलेच, आणि एक बाई सबंध दागिन्यांनी मढलेली आणि अहंभाव, इतका अहंभाव की समोरच्याला तुच्छच समजायचं. आणि त्या पाटलांच्या घरात काम करणारी बाई सगळ्यांना सर्वच वाटत असते. आणि ती जेव्हा या पाहुणीकडे येते आणि तिला सरबत देते, ती पाहुणी बघते, सबंधा या पाहुणीच्या अंगावरती दागिन्यांनी मढलेली असते. आणि त्या बाईला ती म्हणते, काय का तू या घरची नोकरीण ना? ती म्हणते हो. मग त्या पाटलीन बाईला ती बोलवते, अगं निदान आज तरी थोडेसे 1-2 दागिने हिच्या अंगावर पण द्यायचेच ना, जरा शोभून दिसलं असतं, नंतर काढून घ्यायचेस. पण गंमत अशी होते, ती नोकराणी म्हणते नको, माझ्या गळ्यात पोत आहे तेच बरी आहे. त्या गळ्यामध्ये असलेल्या पोतीमध्ये जो मणी आहे तो माझ्या नवऱ्याच्या कमाईचा आहे, तेवढंच बास आहे. आणि पाहुणीबाई म्हणते, किती घमेंडी आहे, मी बघ किती दागिने घातलेत, ऐश्वर्य संपन्न आहे. ती म्हणते, ताई तुम्ही खरंच ऐश्वर्य संपन्न आहात, पण या ऐश्वर्य संपन्नतेचा धनी हा तुमच्याकडे नाही आहे. हे कुंकू हे तुमच्याकडे नाही आहे. त्या आलेल्या पाहुणीचं नवऱ्याचा देहांत झालेला असतो, अंगावर खंडीभर दागिने, पण ज्याच्यामुळे त्या देहाला शोभा आहे असा मूळ कुंकाचा दागिनाच तिच्या कपाळावर नाही, गळ्यात काळा धागा नाही, तर त्या दागिन्यांचा काय उपयोग? आणि हिच्याकडं काही नाही, पण सर्वात अमूल्य असा नवराही जिवंत आहे, कपाळावर कुंकू आहे, गळ्यात पोत आहे, हा दागिना आहे. ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आहे, इतकं सुंदर त्याच्यामध्ये आहे की आपण हा योग काय, माणसाच्या मनामध्ये काय चालतं, विचार कसा आहे, आणि ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान. काल ताईंनी राजविद्या सांगताना एक उदाहरण सांगितलं, अतिशय सुंदर उदाहरण, की एका नदीमध्ये एका किनाऱ्यावरनं दुसऱ्या किनाऱ्यावर काही मित्र ट्रिपला आलेले असतात आणि त्या नदीतनं ह्या पैल तिरेवरनं पलीकडच्या तीरावर जात असतात. आणि तो नावाडी आणि एक 6-7 जण सगळे शिकलेले, उच्च शिक्षित, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि हा अशिक्षित नावाडी, असे सर्व त्या होडीतनं जात असतात. आणि जसं प्रवास सुरू होतो, विषय निघतात आणि काहीतरी विषयांनी सगळ्यांमध्ये हास्य उमटतं, त्याबरोबर हा नावाडी पण हसतो. आणि हा नावाडी हसल्यानंतर त्यातला जो एक डॉक्टर असतो तो म्हणतो, तुला काय कळलं, आम्ही इंग्लिशमध्ये बोलतोय, तुला काय कळलं, तू तर अज्ञानी आहेस, मी डॉक्टर आहे, माझं अमुक अमुक हॉस्पिटल आहे तेवढ्या याच्यामध्ये, आणि त्याच्या याच्यावरती त्या पातळीवर झालेला विनोद हा तुला काय कळला, तू हसतोयस ते, असं म्हणून त्याला तो हिणवतो की तू अशिक्षित, हे अशिक्षितच राहतात. आणि
नाव थोडीशी पुढं जाते आणि नेमकं होतं कसं की वादळ सुटतं. आणि वादळ सुटल्या सुटल्या होडी हेलकावे खायला लागते. आणि जशी होडी हेलकावे खायला लागते तसेच सगळेजण घाबरतात आणि नावाडी विचारतो, तुमच्यापैकी पोहाला कोणाला येतं? एक डॉक्टर असतो, एक वकील असतो, एक इंजिनियर असतो, सगळे शिक्षित, उच्च शिक्षित, उच्च व्यावसायिक, पण एकालाही पोहाला काही येत नसतं. आणि ज्यांना अडाणी म्हटलेलं असतं, अज्ञानी म्हटलेलं असतं, त्याला मात्र पोहाला येत असतं. तो म्हणतो, आता मी काही करू शकत नाही, कारण मला पोहाला येतं. होडी जर बुडली तर मी पाण्यात उडी मारून पोहत पलीकडे जाईल. पण तुमचं काय? लक्षात आलं का? ज्ञान. प्रत्येक मनुष्याला भगवंतांनी ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. त्याच्या योग्य त्याच्यानुसार ते ज्ञान भगवंतांनी प्रदान केलेलं आहे. पण ह्या ज्ञानाची गमिण जेव्हा त्या देहाला होते तेव्हा भगवंताला हातामध्ये असा आसूड घ्यायलाच लागतो. आणि भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की अरे तू इतका निर्मळ आहेस, कशाचीच नाही, तू मत्सरच नाही कोणाचं करू शकत. रणांगणावरती लढणाऱ्या योद्ध्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांची मला हाय लागेल या नुसत्या विचारांनी तू घाबरणारापेक्षा तुला वाईट वाटणारा, आणि म्हणून तू तुझं पूर्ण राज्य त्यांना द्यायला तयार झालेला आहेस. ही बघताना वाचताना गोष्ट किती सोपी वाटते, पण विचार केलात तर त्यातली गहनता कळते. आणि मग भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, हे पार्था, जे ज्ञान मी तुला प्रदान करणार आहे हे सर्वसामान्य ज्ञान नाहीये. दिसायला सर्वसामान्य आहे पण ते गुह्य आहे, गुप्त आहे. हे गुप्त म्हणजे काय? एखादी गोष्ट समोर असते आपल्या, पण त्याच्यात सुद्धा गुप्तता असते. आता हा चष्मा 2 नंबर आहे, त्याच्यावर लिहिलंय का 2 नंबर आहे? नाहीये, म्हणजे गुप्त आहे. जेव्हा तो परिधान केला तेव्हा कळलं. जेव्हा परिधान केला आणि समोर बघितलं, जेव्हा दिसायला लागलं तेव्हा कळलं परिधान केलेलं योग्य आहे. गुप्त प्रगट झालं. समजून घ्या नीट. मनुष्याची वैचारिकता हीच सर्व गोष्टींना काम करत असते. आणि भगवंतानी सांगितलं अर्जुनाला, अर्जुना, हे सगळं जे जग आहे की नाही, ह्याचा निर्माता मीच आहे. या ज्या अडीअडचणी यांना येतात ते मीच निर्माण करतो. काय गंमत आहे बघा. भगवंत अर्जुनाला सांगतात, आता करोना आला म्हणजे कोणी निर्माण केला? भगवंतानीच. पण भगवंतानी निर्माण कशासाठी केला याचा विचार मनुष्य करत नाही. ज्ञानाचा जेव्हा विसर पडायला लागतो आणि ज्ञान जेव्हा भरकटायला लागतं आणि भरकटल्यानं ज्ञानातनं जी चुकीच्या कृती मनुष्याच्या हातून व्हायला लागतात, तेव्हा भगवंताला असा एखादा करोनाचा विषाणू उत्पन्न करून या पृथ्वी तलावावरती पाठवावाच लागतो. धडा शिकवण्यासाठी आलेला आहे. नियम काय, कसं वागायला पाहिजे, काय ग्रहण करायला पाहिजे, ज्याच्यासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट करायची तयारी दाखवलं, तो पैसा ह्यावेळी कामाचा आहे का? मनुष्य मेला तर प्रेत हातात तरी मिळतं का? गंमत बघा बरं का. उदाहरण आपल्या आत्ता समोर आहे म्हणून सांगतोय.
पैसा गडगंज आहे, पण करोनाने मेला. बायको पण जात नाही, तिकडच्या तिकडंच न्या, घरी नको, दाखवू पण नका, 2 पैसे जास्त घ्या. पुण्यात घडलेली घटना आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की भगवंतानी सांगितलेलं आहे, अजून ओळखा, जागेवर या, विचार करा. जो निष्काळजीपणा करणार आहे त्यांना रोग हा होणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण भगवंतानी दिलेली शिक्षा ही योग्य आहे हे सुद्धा मानण्याचं प्रमाण आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये हवं. कुठंतरी चुकलं म्हणून ही शिक्षा आहे. म्हणून आज जग सगळं या संकटाला सामना करत आहे. कुठंतरी चुकतंय, अति होतंय. मनुष्याला वाटायला लागलं की मी म्हणजेच देह, मीच म्हणजे देव, मी काहीही करू शकतो, मी वाटेल त्याची निर्मिती करू शकतो, मी वाटेल त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो. शक्य आहे का? जो दिसत नाही, जो जिवंतच नाही, जो तुमच्या आतमध्ये गेल्यानंतर आपलं अस्तित्व निर्माण करतो, एक छोटासा विषाणू, पण त्यांनी किती जग उलथपालथं करून टाकलं. म्हणजे असं म्हणायचं का की भगवंताचा हा तोंडातनं पडलेला एक कण आहे, हा भगवंताच्या तोंडातनं म्हटलं बरं का मी. त्याचं कारण असं, कारण ज्ञान प्राप्त करायचं असेल तर घाण काढायला लागते. स्वच्छ पाणी प्यायचं तर वरचं शेवाळं बाजूला करायला लागतं. मोटारीतनं प्रवास करताना समोरचं दिसायला असेल तर काचेवरची घाण काढायला लागते, आणि भगवंत कदाचित ही घाण साफ करतोय. भौतिकतेत अडकलेलं हे जग ज्ञानाच्या मार्गाने, अध्यात्माच्या मार्गाने जावं असं कदाचित भगवंताला वाटत असेल, असं वाटतं. तुम्हाला वेळ होत नाही, आपण ग्रुपवर म्हणतो की रोज जप लिहा, 3 शब्द लिहा, श्रीराम श्रीराम श्रीराम, बस. त्याला सुद्धा लोकांना वेळ होत नाही. काय करू? कामच इतकं सांगितलं. टॉयलेटमध्ये बसून लिहा, हरकत नाही, जिथं नाम घ्याल ती जागा स्वच्छ. विचार मनाचे घाण असतात, पण तरी लोकांना वेळ नाही. ही गंमत आहे, ही शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका आज प्रारब्ध म्हणून आपल्या समोर उभी आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, ज्ञान आणि विज्ञान त्या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड जर झाली ना, तर मनुष्य स्वाध्यायाच्या मार्गाने जाऊ शकतो. ज्ञानाने स्वाध्यायाच्या मार्गाने जातो माणूस, आणि विज्ञानाने स्वाध्यायाच्या मार्गाला जाता जाता आधी भौतिक आणि आधी देवता यांच्या मार्गाने मनुष्य जातो, आणि तिथंच त्याची फसगत होते. भगवंताचं आजपासून स्तोत्र वाचावं ह्याची सुरुवात करतो, आणि नेमकं ती पोथी जिथं वाचायला सुरुवात करतो आणि त्याचं ते पान उलटतो, तिथं कळतं की अमुक अमुक स्वामींनी लिहिलेली आहे, अमुक अमुक ह्यांनी लिहिलेले आहे, आणि अमुक अमुक मठ इथं आहे, आणि ते तिथं आहेत किंवा त्यांचे वंशज तिथं आहेत. की झालं याच्या डोक्यामध्ये त्या स्तोत्रामधलं, त्या पोथीमधला जो वैचारिकता उत्पन्न झालेली असते, जी ओढ निर्माण झालेली असते, ती बाजूला जाते, आणि स्वाध्यायाच्या ऐवजी हा मनुष्य भौतिक गोष्टीकडे वळतो. हे वाचूच, पण आपण त्यांना जाऊन विचारू, माझी अडचण काय हे त्यांनाच विचारू. वास्तविक ती अडचण ही नसतेच, पण आपण ती अडचण समज असतो. त्याच्यावरनं अजून एक उदाहरण मला खूप छान आवडतं. खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक एक गोष्ट भगवद्गीतेमध्ये तुम्ही आपल्या मनाचे आणि वैचारिकतेचे विचार किती सुंदर असतात. मी जिथं राहतो तिकडनं बनगार्डन ब्रिज लागतो येता येता.
आणि एकदा गर्दी होती म्हणून तिथं ट्रॅफिक जाम असताना थांबलो होतो आणि डावीकडं एक दुकान होतं, आहे अजून, आणि त्याच नावाने आहे, वैकुंठ अलंकार मिळतील. बघा बरं का, पलीकडं स्मशानभूमी आहे, अलीकडं चौकामध्ये, आणि वैकुंठ अलंकार मिळतील. आणि आम्ही जेव्हा त्या ट्रॅफिकमध्ये गाडीवर मी उभा होतो स्कूटरवर, तो माणूस त्याला उदबत्ती दाखवत होता. उदबत्ती फिरवणं नाही, उदबत्ती दाखवणंच म्हणतात. देत काहीच नाही आपण देवाला, फक्त दाखवतो. नैवेद्य काय म्हणतो, जा देवाला नैवेद्य दाखवून या. द्यायचा नाही, फक्त दाखवायचा. शब्द इतके सुंदर आहेत आपल्या मराठीत, अर्थ आहेत, पण ते कळत नाही आपण. आणि त्यांनी एक भगवान शंकराचा फोटो, आणि त्या फोटोला त्यांनी उदबत्ती फिरवली. बाहेर आला आणि नेमकी माझी जिथं स्कूटर होती तसं त्याचं थोडंसं म्हणजे पायऱ्यात उतराचं त्याचं ठिकाण होतं, तिथपर्यंत आला. सगळीकडे त्याने अशा उदबत्त्या फिरवल्या. त्यांना मी आपलं सहज गमतीने म्हटलं, काय दादा, काय नाही म्हटलं, दुकान उघडलं, प्रार्थना करतोय म्हटला देवाला, धंदा चांगला होऊ दे. गंमत बघा, मेलेल्या माणसांना जाळण्यासाठी, मेलेल्या माणसांची तिरडी तयार करण्यासाठीचं साहित्य विकणारा वैकुंठ अलंकार. त्यांना विचारलं तर म्हणतो, आज धंदा चांगला म्हणून भगवंताला उदबत्ती दाखवतोय. ह्याला काय म्हणाल तुम्ही? एखादा म्हणेल काय नालायक माणूस आहे, म्हणजे दुसरा मरतोय त्याच्यामध्ये हा धंदा शोधतोय. अरे त्याचा ती व्यवसाय, उपजीविका आहे ती. आपण काय करत असतो? तो तर सरळ तोंडाने सांगतोय की मी शंकराला सांगतोय की माझा आज व्यवसाय चांगला होऊ दे. त्याचंही चारित्र्य आहे, त्याचंही चरित्र आहे, चरितार्थ आहे. तो भागवणार कसा? म्हणजे कोणतरी मेलं तर त्याचं साहित्य तिथं विकलं जाणार आहे आणि याच्या घरामध्ये आनंद उत्पन्न होणार आहे, कारण मिळणाऱ्या पैशातनंच ह्याची पत्नी काहीतरी घेणार आहे. लक्षात घ्या, वर्तुळ लक्षात घ्या. भगवंतानी कुठेही इकडं तिकडं थोडाफार हेरफार केलेलं नाहीये. जी उत्पत्ती आहे तिथंच निवृत्ती आहे, आणि जिथं निवृत्ती आहे तिथं समाधान आहे, आणि जिथं समाधान आहे तिथंच ज्ञान आहे. आणि मग पुढं भगवंत अर्जुनाला काय म्हणतात ते पुढील भागात पाहू. श्रीराम.